पंचायत समिती दिंडोरी शिक्षण विभागाच्या वतीने जनता इंग्लिश स्कूल दिंडोरी येथे अल्पसंख्याक दिन साजरा करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिंडोरी पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण, नायब तहसीलदार मोती राय, शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत गवळी, कैलास पगार, वंदना चव्हाण, चंद्रभागा तुपे, सामाजिक कार्यकर्ते तौसिफ मणियार, केंद्र प्रमुख अनुसया पाटील, जनता इंग्लिश स्कूल दिंडोरीचे उपमुख्याध्यापक उत्तम भरसट, होरायझन अकॅडमीच्या प्राचार्य निर्मला जाधव, पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष कथार, विशेष शिक्षक ज्ञानेश्वर क्षीरसागर आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्तार अधिकारी चंद्रकांत गवळी यांनी केले। संयुक्त राष्ट्र संघटनेने 18 डिसेंबर रोजी हा दिवस अल्पसंख्याक दिन घोषित केलाय। अल्पसंख्याक समाजातील नागरिकांच्या संस्कृती, भाषा यांचे संवर्धन होण्यासाठी तसेच त्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा असल्याचं गवळी यांनी सांगितलं। अल्पसंख्याक विभागांतर्गत शासकीय योजनांची माहिती शिक्षण विस्तार अधिकारी कैलास पगार यांनी दिली आहे। अल्पसंख्याक समाजातील नागरिकांना घटनात्मक व कायदेशीर हक्क बाबत जनजागृती होण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो। इयत्ता 1 ते 12वी पर्यंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना राबविली जाते। विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती NPS पोर्टलद्वारे DBT धोरणाद्वारे वितरण केले जाते, असे पगार यांनी नमूद केले। अल्पसंख्याक समाजासाठी सामाजिक न्याय विभागातर्फे इंदिरा गांधी निवृत्त योजना, इंदिरा गांधी दिव्यांग निवृत्त योजना, संजय गांधी अनुदान योजना राबविल्या जातात, अशी माहिती दिंडोरी तहसील विभागाचे नायब तहसीलदार मोतीराय यांनी दिली आहे। कृषी विस्तार अधिकारी सुनील हिरे यांनी अल्पसंख्याक समाजासाठी कृषी योजनांची माहिती दिली आहे। गट शिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांनी 6 धर्मांना अल्पसंख्याक दर्जा देण्यात आला असं नमूद केलं। शिक्षणाने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो, त्यामुळे शिक्षणावर भर देण्यात येतो असे चव्हाण यांनी सांगितले। यावेळी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले। एस मराठी न्यूज साठी कार्यकारी संपादक संतोष कथार, दिंडोरी।